कोपरगाव शहरातील सर्वे क्रमांक 215 मधील सुमारे 22 गुंठे जागेवर अतिक्रमण कायम असल्याचा दावा विविध संघटनांच्या वतीने करण्यात आल्यानंतर आज 6 जून सकाळी कोपरगाव नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। सदर जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती। या संदर्भात पालिका प्रशासनाने 5 जून पर्यंत अतिक्रमण काढून टाकण्यात येईल असं लेखी आश्वासनही दिलं होतं। मात्र कारवाई न झाल्यास 6 जून पासून कोपरगाव बंद आंदोलन छेडण्याचा इशारा विविध संघटनांच्या वतीने देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर आज सकाळी पालिका प्रशासनाने सर्वे क्रमांक 215 मधील अतिक्रमणांवर कारवाई करत संबंधित बांधकामे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे। कारवाईवेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान या परिसरात अवैध कत्तलखाने व कथित गोमांस विक्रीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप विविध संघटनांच्या वतीने करण्यात आला होता। या आरोपांमुळे हा विषय शहरात चर्चेचा विषय ठरला होता। पालिकेच्या कारवाईनंतर संबंधित जागेवर अतिक्रमण हटवण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून पुढील कायदेशीर प्रक्रिया नियमांनुसार राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।